लाडक्या बहिणींना सरकार आता धक्का देणार आहे, पण त्यामध्ये कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणींचा समावेश आहे, तर तुमचा समावेश आहे. सरकार असं करण्याचं कारण काय, सरकार पैसे कसे परत घेणार आहे, कोण कुठल्या महिलांचे पैसे परत घेणार आहे, याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खरं तर लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळालं आणि मग महिला कर्मचारी किंवा महिला वर्गाला, महिला मतदाराला आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी महायुतीनं लाडकी बहीण योजना अस्तित्वात आणली, जिथून दर महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात. त्याच्यानंतर त्याचं यश अपयश, त्यामुळं सरकारी तिजोरीवर वाढणारा ताण, अर्थव्यवस्थेवर होणारा ताण, या सगळ्या गोष्टी पाहायला देखील मिळाल्या. विरोधकांनी खूप विरोध देखील केले. यामुळं जरी बाकीच्या दैनंदिन जीवनातल्या वस्तूचा रेट वाढवून इथं लाडक्या बहिणींना पैसे दिले जात आहेत असा आरोप देखील विरोधक करतात. मात्र या सगळ्यात एक गोष्ट समोर आली की सरकारमध्येच असणाऱ्या लाडक्या बहिणींनी अर्थात महिलांनी पात्र नसताना हे फॉर्म भरले लाडक्या बहिणी योजनेचे, आणि पडताळणीच्या वेळी ते दिसून आले नाही. ते सरकारचं अपयश की यश डोक्यावर चढलं, याचं कारण वेगवेगळे असतील, पण पडताळणीवेळी या चुका दिसून आल्या नाहीत आणि 2298 समथिंग आकडा थोडासा पुढे मागे होऊ शकतो. या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी सरकारला अक्षरशः लुटलं आहे. जे पात्र नसताना त्यांनी फॉर्म भरला, त्यांना दर महिन्याला 1500 रुपये येत गेले आणि यामुळं तब्बल 1 नाही 2 नाही तर 3 कोटीपेक्षा जास्त नुकसान सरकारचं झालं. म्हणजे सरकारमध्येच राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी सरकारला लुबाडल्या असं म्हटलं तरी हरकत नाही. या सगळ्या गोष्टीवर सध्या विधानसभेत हा मुद्दा गाजला. याला लेखी उत्तर आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. आणि मग आता या सगळ्या ज्या महिला आहेत ज्यांनी सरकारला फसवलं आहे त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत, म्हणजे रक्कम आहे ती घेतली जाणार आहे असं देखील आदित्य तटकरेंनी या लेखी जबाबात, लेखी पत्रकात सांगितलं आहे. आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे, शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे असं देखील आदित्य तटकरेंनी त्यांचं जे लेखी पत्र विधानसभेत दिलेलं आहे किंवा सादर केलं आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं तुम्ही यात आहात का, तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का, किंवा कोणत्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी हे केले, तुमच्या कोणी जर आजूबाजूला असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुमचे जूनच्या महिन्याचे लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का, 1500 रुपये आलेत का, आणि त्या 1500 रुपयाचं तुम्ही काय करता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.